जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील मोरंबा गावाजवळ जखमी अवस्थेत झाडावर बसलेला बिबट आढळला। जखमी बिबटने घेतला झाडाचा आश्रय। तळोदा वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने केले बिबट्याला जेरबंद। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील खापर गावाजवळील मोरंबाजवळ झाडावर बिबट वन्यप्राणी जखमी अवस्थेत आढळून आल्याची 2 जुलै रोजी घटना समोर आली। ही माहिती वन विभागाला मिळाल्यानंतर तात्काळ तळोदा येथील रॅपिड रेस्क्यू टीम RRT तसेच खापर येथील वन कर्मचारी यांनी तत्परतेने आवश्यक रेस्क्यू बचाव साहित्यासह घटनास्थळी धाव घेतली। सदर बिबट्यास यशस्वीरित्या रेस्क्यू करणे अतिशय जिकिरीचे काम असतानाही टीमने आपले कौशल्य पणाला लावत कोणाही गावकरी व वनविभागाच्या कर्मचाऱ्यास इजा होऊ न देता अत्यंत कुशलपणे सदर बिबट्यास रेस्क्यू करण्यात आले। सदर बिबट्यास पुढील उपचारासाठी अक्कलकोवा येथे ठेवण्यात आले आहे। सदर रेस्क्यू ऑपरेशन मेवासी वनविभागाचे उपवनसंरक्षक सुहास चव्हाण, सहाय्यक वनसंरक्षक अमोल आडे, वनपरिक्षेत्र अधिकारी तळोदा शंतनू सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा RRT टीमने यशस्वी केले। या रेस्क्यू ऑपरेशनमध्ये तळोदा वनक्षेत्राचे वनरक्षक रणजित पवार, नामदेव डोंगरे, वीरसिंग पावरा, राहुल कोकणी, संदीप भडारी, जाण्या पाडवी, महेंद्र तडवी, गिरधर पावरा, जेकमसिंग वसावे, अमरसिंग वसावे तसेच खापर वनक्षेत्रातील वनपाल शांतिला लहिरे, श्रीमती तेली, श्रीमती पाटील, वनरक्षक दिनेश नागमल, अमित पाडवी, सुनील पाडवी, किसन वसावे, लक्ष्मी पावरा, केशुबाई चिंचोले आदी सहभागी झाले होते। अक्कलकोवा प्रतिनिधीसह सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार।